नमस्कार. प्युअर इट हप्ता बंद मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्युअर इट हप्ता बंद म्हणजे काय तर इथं हसत खेळत मजेत राहायचं आणि वर आपला हप्ता पण बंद करून घ्यायचा. म्हणजे ते म्हणतात ना तसं झालं. हे आंधळा मागतो एक डोळा न देव तारी त्याला कोणाला कशाचं न बोडकीला केसाचं. चुकलं नाहीये काहीतरी वेगळंच बोलले. हे असंच झालंय माझं. त्याचं काय झालं माहितीये का, हे आमची येडे पिंपळाची लोक आहेत ना ती मला म्हणायला लागलं की बाबा तू आता अँकर झाली तर तुला म्हणी वाक्प्रचार उपमा अलंकार सगळं पाठ यायला पाहिजे. मी म्हणलं अलंकार तर आहेत माझ्याकडे, हे समजे घालते मी अलंकार. उपमा काय कुणी दिला तर खाते मी. आता राहिलं काय तर म्हणी आणि वाक्प्रचार. पण ते इतके एकमेकांच्यात मिसळायला लागले समजे का मला काही कळना झालं. म्हणजे समजा आता ही म्हण मी म्हणाय घेतली, जाऊ दे ना कशाला पाहिजे. नमनाला घडाभर तेलही गेलं न तूपही गेलं न हाती आला कथळाचा वाळ आणि बाळा जोजोरे. हे असं काहीतरी मिसळायला लागले एकमेकात सगळं. तर जाऊ दे तुम्ही सगळे विसरून जा. तर आपण बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. ते आहेत उत्तम चव्हाण. आणि आता येत आहेत आपले दुसरे स्पर्धक मयुरेश शेंबेकर. आणि आपले तिसरे स्पर्धक योगेश येवले. उत्तमराव तुम्ही आधी सांगा तुम्ही कुठनं आलात. नमस्कार, मी उत्तम लक्ष्मण चव्हाण. मी पिंपरी पुणे इथून आलेलो आहे. बरं काय करता आपण. मी एका खासगी कंपनीमध्ये परचेस मॅनेजर म्हणून काम करतो. झी मराठीचे धन्यवाद बोलले. कोण कोण आले तुमच्या बरोबर. मिसेस आणि 2 मुलं. नमस्कार. 2,58,111 रुपये. पुण्याहून आलोय. पुण्याहून पिंपरी पुणे. पुढे पुढे सरका. पुण्याला एका प्रायव्हेट डीलर कडे सेल्स मध्ये आहे. बरं दुचाकी विक्रीचा करतो म्हणजे सेल्स. 49,200 रुपयासाठी तुम्ही इथे खेळताय. बरं कोण कोण आले तुमच्या बरोबर. माझी मिसेस आणि मुलगा. नमस्कार. काय मुलाचं नाव काय. सौमित्र. हाय. बघतो मला टीव्हीवर. हो. कोण आहे मी. कामना कामतेकर. कामना कामतेकर. काय करते मी. पोलीस. पोलीस आहे. मी नाही ती माझी जुडवा बहीण आहे. तो नाही. नाही मीच आहे ती. नक्की. ती अशी कुठे असते साडी बिडी नेसून. ती अशी पॅन्ट घालते काहीतरी पुरुषांसारखी. हप्ता म्हणा. आज हप्ता बंद आहे म्हणून अशी आले होय. आणि योगेशजी. माझं नाव योगेश मुरलीधर येवले. मी कल्याणहून आलेलो आहे. बर 4,94,403 रुपये. त्यासाठी तुम्ही आज इथे खेळताय. तुमच्या बरोबर कोण कोण आले. माझी मिसेस आलेली. नमस्कार. तुमचं इथे मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. 10 प्रश्न 10 उत्तर. प्रत्येक योग्य उत्तराला 10% तुमच्या खात्यात जमा होतील. तिसरा 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल. आणि सगळ्यात आधी ज्याच्या खात्यात 100% जमा होतील तो असेल आपला विजेता. तो इथून हा चेक घेऊन जाईल. त्या चेकवर त्याचं नाव लिहिलं जाईल. करायची सुरुवात. अजिबात घाबरायचं नाही. कारण ते म्हणतात ना जो डर गया समझो मर गया परी कीर्ती रुपये उरावे तसे भरावे. तर हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. कोणता मराठी चित्रपट नुकताच ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला.
पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रीटा, पर्याय क्रमांक 2 निरोप, पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि पर्याय क्रमांक 4 जोगवा. तिघांनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. तुम्ही काय उत्तर दिले मयुरेशजी? जोगवा. तुम्ही काय उत्तर दिले? मी हरिश्चंद्राची फॅक्टरी. उत्तमराव? हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्राची फॅक्टरी. उत्तमराव आणि योगेशजी तुमच्या दोघांच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. मयुरेशजी तुम्ही जे उत्तर दिले जोगवा, त्या चित्रपटाला सुद्धा यावर्षी खूप पारितोषिक मिळालेली आहेत. पण ऑस्कर साठी निवडला गेलेला चित्रपट आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी. दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं. बर, तर हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. मांजर प्रजातीमध्ये आकाराने सर्वात मोठा कोणता प्राणी असतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वाघ, पर्याय क्रमांक 2 सिंह, पर्याय क्रमांक 3 चित्ता, पर्याय क्रमांक 4 बिबट्या. तिघांनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. बघूया आपण उत्तर काय येतंय. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाघ. याचबरोबर उत्तमरावांच्या खात्यात आहेत 20%, मयुरेशजींच्या खात्यात आहेत 10% आणि योगेश भाऊंच्या खात्यात आहेत 20%. तर आता तिसरा प्रश्न. हा प्रश्न आहे नशिबाचा कौल आजमावणारा. नशिबाचा कौल ही 4 पानं तुम्हाला माहिती आहेत. पहिलं पान आहे +10, दुसरं पान आहे -10, तिसरं पान आहे खेचा 10 आणि चौथं पान आहे विदूषक. जो वेगवान तोच नशीबवान ठरेल. तर हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. बुद्धिबळाच्या पटावर एक सोंगटी अशी आहे की ती मागे फिरू शकत नाही. ती सोंगटी कोणती? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राजा, पर्याय क्रमांक 2 घोडा, पर्याय क्रमांक 3 हत्ती आणि पर्याय क्रमांक 4 प्यादे. खेळता का बुद्धिबळ? खेळत. बघा, आठवा, मनातल्या मनात खेळून बघा असं पटावर. पण जो वेगवान तोच नशीबवान, हेही लक्षात ठेवा. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. तिघांचे म्हणणे प्यादे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्यादे. आणि सगळ्यात आधी उत्तर दिले उत्तमरावांनी 22 सेकंदात. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावायची संधी तुम्हाला मिळते. आहे का विश्वास आहे का नशिबावर? थोडा प्रयत्नच जास्त करावा लागतात. नशिबाची साथ ही प्रयत्नानंतर मिळते, परंतु उशिरा मिळते. पण मग आता काय वाटतंय, नशिबाचा कौल तुमच्या बाजूने लागेल? नाही, प्रयत्न असतील आणि नशिबाचं आहेच. ठीक आहे, प्रयत्न करा तुम्ही. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. बघूया तुम्हाला आज नशीब साथ देतंय का. ठीक आहे, काय वाटतंय, काय पान असेल? +10. आणि समजा खेचा 10 आले तर काय कराल तुम्ही? का हो एकदम तिकडे उडी मारली तुम्ही? एक प्रश्नांचं चुकलेलं उत्तर म्हणून. मग त्यांच्या विचारांकडे आधीच कमी आहेत. म्हणून यांचे खेच नाही ना, म्हणून त्यांचे खेच. हा. आणि नशिबाचा कौल आहे -10.
उत्तमराव, नशिबाचा कौल -10 आल्यामुळे तुमच्या खात्यातनं 10% कमी झालेले आहेत. तर आता पुढे चौथा प्रश्न, आणि या प्रश्नाबरोबर या खेळात 2 नियमांची वाढ झालेली आहे. उत्तर चुकीचं आलं तर -10, आणि सलग 2 उत्तरं चुकीची दिली तर तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल. तेव्हा आता जरा जपून खेळा. तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवत असाल तर निवडणूक प्रचारासाठी कमाल किती रुपये खर्च करण्याची तुम्हाला मुभा आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 10 लाख, पर्याय क्रमांक 2 12 लाख, पर्याय क्रमांक 3 15 लाख, आणि पर्याय क्रमांक 4 20 लाख. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले तुम्ही? 10 लाख. म्हणजे माहिती आहे म्हणून का अंदाज पंची? लोकसभेसाठी 25 आणि विधानसभेसाठी 10 लाख. मयुरीजी 10 लाख. थांबात तुम्ही. ठाम. योगेशजी 12 लाख 12 लाख. का बरं? अंदाज आहे. अंदाज आहे. ठीक आहे, बघूया. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 लाख. $10 लाख एवढी मर्यादा असते निवडणूक खर्च करण्यासाठी. आणि आपण सगळे सामान्य जनता बघतो, आपण 10 लाखात बिचारे आपले नेते कसे बसे खर्च भागवत असतात. बरोबर आहे ना? कसा कसा खर्च असतो त्यांचा, आणि ते 10 लाखात बसवायचा असतो. काय काय वाटायचं असतं, म्हणजे बॅनर पॅम्पलेट, ते सगळं 10 लाखात बसवायचं असतं त्यांना. बिचाऱ्यांना रुपयाला एखादा बॅनर पडत असेल ना, जो आपल्या सामान्य माणसांना 1000ला वगैरे पडतो, तो त्यांना रुपयातच बसत असेल ना, कारण तेवढ्यातच खर्च करायचा असतो त्यांना. खरं आहे ना? काय राजकारणाबद्दल काय बोलाल तुम्ही? तिघेही बोला आता, असे माझ्याकडे बघत बसू नका बरं का. आता बोला तुम्ही. 10 लाख त्यांचे जरी असेल तर संयोजक भरपूर असतात. आज एका प्रचार सभेचा खर्च हा कमीत कमी 10 लाखाच्या वर होतो. दाखवायला आचारसंहितेच्या लोकांना 10 लाख दाखवण्यासाठी सगळं चाललं असतं. परंतु म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, हे तिथूनच सुरू होतं. तिथूनच सुरू होतं. एखादा आमदार उभं राहत असलो विधानसभेसाठी तर त्याचे टॅम्पलेट्स त्याच्या नावाने कधी नसतात. दुसरं तरी संयोजक वेगळे असतं त्याचा, आणि त्यांनी तो खर्च केला असतो. किंवा वर्गणी. आता एका विधानसभेला एक आमदार उभे झाले, सगळे वर्गणी मागत फिरतात. त्यांनी एक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. झी मराठीच्या न्यूज चॅनलवर दाखवलं होतं मध्ये. म्हणजे वर्गणी म्हणजे ते पैसे वर्गणी मिळाले ना त्यांच्याकडनं, ते पैसे वापरायला मिळाले तुम्हाला. बरं, अशा पळवाटा असतात त्यांच्या. तुम्हाला वाटतं का काही नेता बिता व्हावं असं? आहे. नंतर आता तर सध्या मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्या सर्वोच्च पदी मला पोहोचायचंय, आणि त्यानंतर मग समाजसेवेमध्ये उतरायची इच्छा आहे. अजून त्याच्यावरती फार मोठं काही प्लॅनिंग वगैरे किंवा अशा गोष्टी केलेल्या नाहीत. मयुरेशजी, तुम्हाला काही नेता बिता नाही, अजिबात नाही. पण मग तुम्ही मतदान करता का? करतो. उमेदवाराचं काय, कुठली पात्रता बघून मतदान करता? उमेदवार कोण उभा आहे, एक जनरल उभा असलेला उमेदवार जर असेल तर थोडंफार आपण ऐकून असतो, त्या हिशोबाने मी मतदान करतो. पण आपल्याकडे तर तुरुंगातून सुद्धा उभं राहायची सवलत आहे, त्याविषयी काय म्हणाल तुम्ही? ही पद्धत खरं विचाराल तर चुकीची पद्धत आहे. म्हणजे की असं तुरुंगातून वगैरे, किंवा ज्यांची कोणाची अशी पार्श्वभूमी आहे अशा माणसांना खरं तर परवानगी नाही द्यायला पाहिजे. कारण त्याचा घेतला तर गैरफायदाच जास्त घेतला जातो. आणि योगेश भाऊ? मला म्हणजे राजकारणात तसं इंटरेस्ट नाहीच आहे. कोणी उभं राहतं कोण नाही, पण जो काम करतो त्याला मत दिले पाहिजे असं माझं मत आहे.